अजित पवार यांचा चार्टर्ड विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं देशातील चार्टर कंपन्यांच्या विमानाचे स्पेशल ऑडिट करण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार पहिल्या टप्प्यात प्रमुख 14 कंपन्यांचे स्पेशल ऑडिट केलं जाणार आहे। मात्र त्यात अजित पवारांच्या विमान अपघाताला कारणीभूत कंपनीचा समावेशच नाहीये। या तपासणीमध्ये विमानाची देखभाल कशी आहे, इंजिन आणि अन्य तांत्रिक गोष्टी कशा पद्धतीने जोपासण्यात येत आहेत, नियमित तांत्रिक तपासणी होतीये की नाही, अशा सगळ्या मुद्द्यांवरती भर दिला जाईल आणि त्या पद्धतीने तपासणी होणार आहे। अधिक माहिती घेऊया ऋतिक गडकवार यांच्याकडनं। ऋतिक, अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे, मात्र यात अपघात झालेल्या विमान कंपनीला का वगळण्यात आले? फक्त की अजित पवार यांचा विमान अपघात झाला आणि त्या विमान कंपनीवरती अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित झाले। काल आपण बघितलं की रोहित पवार यांनी देखील पत्रकार परिषद घेतली, त्यावेळेस त्यांचा देखील रोख या विमान कंपनीवरती होता। आता त्याच पार्श्वभूमीवर आपण बघतोय की ज्यावेळेस विमान दुर्घटना घडलेली होती त्यावेळी डीजीसीएने आणि जसे राज्य सरकारने विमानांची जी चौकशी आहे त्याची सुरू केलेली होती आणि आता दुसरीकडे जे चार्टर विमान आहेत तर त्यांची देखील आता ऑडिट करायला सुरुवात झाली आहे। मात्र ज्या विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू झाला त्याच विमान सध्या वगळण्यात आले ना, आता पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झालेले आहेत। आता यावरती विरोधक काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मात्र पुढच्या टप्प्यामध्ये ते विमान घेण्यात येतंय का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। नक्कीच ऋतिक, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर ज्या कंपनीचा अपघात झालेला होता, ज्या कंपनीच्या विमानाचा अपघात झाला होता, ती कंपनी का वगळली, हाच आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे।